विविध कलारंग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. या ठिकाणी आपण आता या स्केलपासून किंवा पट्टीपासून डोअरमॅट बनवणार आहोत. ती कशा पद्धतीने आपण बनवणार आहोत चला तर बघूयात. या ठिकाणी मी 3-3 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे जे आहे, बऱ्याच वेळा आपल्याकडे जुने कपडे असतात. ते कपडे जे आहेत तर ते थोडेसे फाटलेले जर असतील तर आपण त्याच्या अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि आपण त्याच्यापासून सुरेख अशी डोअरमॅट बनवू शकतो. या ठिकाणी मी धाग्याने या ठिकाणी स्टिच केलेलं आहे पहा. तुमच्या लक्षात आलं असेल. थोडंसं सैल ठेवायचं हे. आणि आता या ठिकाणी एक एक पट्टी घेऊन या ठिकाणी व्यवस्थित बांधायची आहे. या ठिकाणी आपण 2 रंगाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे व्हाईट एक पॅन्ट होती सलवार आणि त्याच्या मी छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत 3-3 इंचाच्या. त्यानंतर या ठिकाणी ह्या पट्टीची मी काय करते, एक गाठ बांधते आहे. ती गाठ अशी बांधायची का या ठिकाणी या पट्टीवरून ही जे आहे हे असं सरकलं पाहिजे पहा, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी जी पट्टी जी आहे, दुसऱ्या रंगाची पट्टी जी आपण वापरणार आहोत तिची सुद्धा या ठिकाणी अशीच पद्धतीने गाठ बांधून घ्यायची. परंतु ही गाठ जी आहे या पट्टीवर बांधताना एकदम या पट्टीला टाईट बांधायची नाही, तर थोडीशी सैल ठेवायची, जेणेकरून आपल्याला आपण जे काही डिझाईन तयार करू तर ते या पट्टीवर असं पुढे मागे सरकायला हवं. त्यानंतर या ठिकाणी बघा की 2 अशा मी गाठी दिलेल्या आहेत आणि लगेच आपण या ठिकाणी ही मॅट जी आहे ती तयार करण्यासाठी घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण असं फक्त या ठिकाणी काय करतोय, आपण त्याचं डिझाईन तयार करण्यासाठी अशा पद्धतीने त्याला फक्त या पट्टीला आपण फासे टाकत जायचं. परंतु हे फासे टाकत असताना मात्र कसे टाकायचे माहिती आहे का, थोडेसे सैल ठेवायचे, जेणेकरून ह्या पट्टीवर सरकतील असे आणि आपल्याला हे सरकवता येतील असे. फक्त हेच डिझाईन आपल्याला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही. कोणीही बनवू शकतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही बनवता येईल असं इतकं सोपं म्हणजे असं हे डिझाईन आहे. आणि स्केलचा वापर केला तर त्या ठिकाणी बाकी कशाचीही मदत आपल्याला लागत नाही आहे. फक्त हे जे आहेत फासे अशा पद्धतीने जर टाकत जर आपण गेलो तर छान असं डिझाईन त्या ठिकाणी त्या मॅटचं तयार होतं आहे. हे तुमच्या लक्षात येते पहा. तुमच्या समोरच बनवते मी. बघा किती छान डिझाईन असं तयार झालेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या तुम्ही पट्ट्या घेऊ शकता. या 2 पट्ट्या ज्या आहेत, तुम्हाला हवा तो कलर ती तुमची चॉईस आहे. तुम्हाला पाहिजे तो रंग त्या रंगाच्या तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला रंगसंगती जी आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी हे करू शकता. आता या ठिकाणी पहा, दुसरी पट्टी आपल्याला लावायची आहे. तर दुसरी पट्टी लावताना ही या ठिकाणी काय करायची आहे, सुई दोऱ्याने स्टिच करायची आहे, म्हणजे ती कशी होते, पॅक राहते. आता या ठिकाणी मी दुसरी पट्टी या ठिकाणी जोडते. तर दुसरी पट्टी जोडताना सुया आणि धाग्याचा वापर करायचा आहे. सुया आणि धाग्याचा वापर केल्यानंतर काय होतं पहा, ती पट्टी जी आहे ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काय होते, शिवली जाते आणि मग व्यवस्थित या ठिकाणी ती जोडल्यामुळे ती नंतर मग सुटत नाही. आणि एकात एक जर आपण ठेवून फक्त फोल्ड केली तर ती सुटण्याची किंवा निघण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो सुई धाग्याचा वापर करा आणि अशी व्यवस्थित त्या ठिकाणी ती काय करा, स्टिच करा आणि जोडा. जोडल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा ती पट्टी निघणार नाही याची आपल्याला काय असते, खात्री असते. म्हणून दुसरी पट्टी जोडताना सुई धाग्याचाच वापर करायचा आहे.
हे पहा, सुई धाग्याचा वापर केल्यामुळे ती अतिशय म्हणजे व्यवस्थित ती त्या ठिकाणी स्टिच झालेली आहे किंवा पॅक झालेली आहे. अशा पद्धतीने काय करायचं, पुढे पुढे आपण काय करायचं, हे डिझाईन तयार करायचं. किती सुरेख असं डिझाईन या ठिकाणी तयार होते पहा, तुमच्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही मॅट आपण तयार करू शकतो. शेवटपर्यंत ही डिझाईन आपल्याला कंटिन्यू करायची पहा. यामध्ये वेगळं असं डिझाईन काही नाही आहे, पण वेगवेगळे रंग जे आहेत ते मात्र आपण वापरू शकतो. आता हे इतकं पूर्ण झाल्यानंतर स्केल, मग हे काय करायचं, थोडं थोडं हळूहळू खाली सरकवायची स्केल. ही डिझाईन जी आहे ती हळूहळू काय करा, खाली खाली सरकवा. आणि खाली खाली सरकवल्यानंतर पुन्हा ती काय करा, पुढे पुढे कंटिन्यू करू शकतो आपण. अशा पद्धतीने पुन्हा ती आपण काय करू शकतो, पुढे पुढे कंटिन्यू करू शकतो. मात्र डिझाईन ही जी आहे, जेव्हा आपण या ठिकाणी फोल्ड करतो पहा, तर ही पट्टी जी आहे, पट्टी जोडताना मात्र थोडी काळजी घ्यायची, व्यवस्थितच ती स्टिच करायची, म्हणजे काय होतं, ती सुटू शकत नाही. किती सुरेख अशी डिझाईन या ठिकाणी तयार होते पहा, तुमच्या लक्षात आली असेल. याच पद्धतीने तुम्ही अगदी म्हणजे कमी वेळेत आणि सुरेख असं या डोअर मॅटचं आपण डिझाईन बनवू शकतो. आणि अतिशय सोप्या पद्धतीने, फार काही वेळ याला लागत नाही आहे. असं पूर्ण पट्टीचं हे झालं की या ठिकाणी आपण जे खाली हे जोडलेलं आहे त्याच्यावर हळूहळू ही काय करा, सरकवायची. यामध्ये आणखी वेगवेगळे रंगाच्या पट्ट्या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुमच्या कल्पकतेनुसार या ठिकाणी रंगसंगती या पट्ट्यांमध्ये तुम्ही आणू शकता. तुम्हाला हवे ते रंग, तुमच्या आवडीचे रंग तुम्ही घेऊ शकता. आणि आकर्षक अशी या ठिकाणी आपण ही डोअर मॅट बनवू शकतो, अतिशय कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही तयार करता येईल पहा. इथपर्यंत असं पूर्ण किती सुरेख असं डिझाईन तयार झालंय बघा. हे पहा, आता आपलं असं डिझाईन खूप छान असं तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी फक्त आपण स्टिचेस टाकणार आहोत आणि स्टिचेस टाकून हे पॅक करा. छान अशी डोअर मॅट आपली तयार झालेली आहे. या ठिकाणी मी फक्त खाली या ठिकाणी स्टिचेस फक्त आपण लावायचे आहेत. बघा किती छान अशी डोअर मॅट तयार झालेली आहे. बघा, खूप सुरेख अशी ही डोअर मॅट तयार झालेली आहे. दिसायला पण आकर्षक आहे. तुम्ही वेगवेगळे रंगाच्या जर पट्ट्या घेतल्या तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कल्पकतेप्रमाणे त्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या घेऊन आकर्षक अशी डोअर मॅट अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. चला तर मग, तुम्हाला जर ही मॅट जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बघा किती सुरेख अशी ही डोअर मॅट तयार झालेली आहे. छान दिसते ना, खूपच छान तयार झालेली आहे पहा. तर ही आपण अशा पद्धतीने डोअर मॅट बनवून घरी वापरू शकतो. तुम्हीही अशा प्रकारे बनवा आणि घरी तिचा वापर करा.